नमस्कार मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्सच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सप्लिमेंटरी जीन्स। आता सप्लिमेंटरी जीन्स म्हणजे काय, त्याचं स्टेटमेंट काय आहे ते बघा। काय म्हटलेलं आहे बघा, अ पेअर ऑफ नॉन ॲलिलिक जीन्स। मग आपण बघितलेलं आहे ॲलिलिक जीन्स कोणते, नॉन ॲलिलिक जीन्स कोणते। आता इथं काय आहे, अ पेअर ऑफ नॉन ॲलिलिक जीन्स म्हणजे ही कुठली जी इंटरॅक्शन झाली मित्रांनो, इंटरजेनिक इंटरॅक्शन झालेली आहे। ओके, नेहमी लक्षात ठेवा, नॉन ॲलिलिक जीन्स म्हणजे काय म्हणायचं आहे, इंटरजेनिक इंटरॅक्शन्स, आणि ॲलिलिक जीन्स म्हणजे इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स। हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन करायचं नाही किंवा रट्टा मारायचा नाही, हे समजून घ्या तुम्ही। ओके, सो अ पेअर ऑफ नॉन ॲलिलिक जीन्स, इथपर्यंत समजलं। बघा आता पुढं, वन ऑफ विच प्रोड्युसेस its effect independently in the dominant state, while the dominant allele of the second gene is without any independent effects but is able to modify the effect of the farmer to produce new traits। म्हणजे जरी स्टेटमेंट भलच्या भलं मोठं जरी असेल तर तुम्ही समजून घ्या, टप्प्याटप्प्यांमध्ये समजून घ्यायचं मित्रांनो। ओके, बघा काय म्हटलेलं आहे, अ पेअर ऑफ नॉन ॲलिलिक जीन्स। नॉन ॲलिलिक जीन्सची इंटरॅक्शन्स आहे, म्हणजे कुठली इंटरॅक्शन्स आली, इंटरजेनिक इंटरॅक्शन्स आहे। म्हणजे दोन वेगवेगळ्या जीन्स मध्ये, जे जीन दोन वेगवेगळ्या क्रोमोझोम्स वरती प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन्स आली। हे दोन जीन्स आहेत। आता ते दोन जीन्स मध्ये काय आहे बघा, त्या दोन जीन्स मध्ये वन ऑफ विच प्रोड्युसेस इट्स इफेक्ट इंडिपेंडेंटली इन द डॉमिनंट स्टेट। आता दोन्हीही आपण म्हणूया डॉमिनंट जीन्स आहेत। ओके, त्यातला एक जो जीन आहे तो इंडिपेंडेंटली स्वतःचं एखादं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करतो, समजलं। नंतर बघा, while the dominant allele of second gene is without any independent effect। दुसरा जो जीन आहे तो डॉमिनंट जरी असला तरी स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक्स तो एक्सप्रेस करत नाही। पुढे काय म्हटलंय, but is able to modify the effect of the farmer to produce a new traits। पण दुसरा जो जीन आहे तो स्वतःच कुठलंही कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करत नसला, डॉमिनंट फॉर्म मध्ये असला आणि स्वतःच कुठलंही कॅरेक्टरिस्टिक्स तो एक्सप्रेस करत नसला तरी तो पहिल्या जीनच्या बरोबर ज्या वेळेला मिक्स होईल त्यावेळेला तो पहिल्या जीनचं कॅरेक्टरिस्टिक्स तो काय करणार आहे, बदलणार आहे। याला काय म्हणायचं आहे, सप्लिमेंटरी जीन्स। ओके, स्टेटमेंट समजल्यानंतर अगदी सोपं आहे, इथं रट्टा मारायची गरज नाही, अगदी सोपं स्टेटमेंट आहे। किंवा अगदी तुम्ही स्टेटमेंटचं जर मिनिंग समजून घेतलं तर बघा, दोन जीन्स आहेत। फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की ए जीन आहे आणि हा बी जीन आहे, बरोबर आहे। दोन्हीही डॉमिनंट फॉर्म मध्ये आहेत। इंटरजेनिक इंटरॅक्शन्स असल्यामुळे हे काय असणार आहे, दोन वेगवेगळे जीन्स आहेत, दोन वेगवेगळ्या क्रोमोझोम्स वरती प्रेझेंट असणार आहेत, बरोबर आहे। ए जीन हा काय करणार आहे, फॉर एक्झाम्पल आपण पकडूया की ए जीन हे एखादं कॅरेक्टरिस्टिक्स काय करणार आहे, किंवा एखादा ट्रेट, एखादं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करणार आहे, डॉमिनंट फॉर्म मध्ये असेल त्यावेळेला। ओके, ए जीन डॉमिनंट फॉर्म मध्ये असेल त्यावेळेला एखादं ट्रेट किंवा एखादं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करेल। त्याच्याबरोबरचा बी जीन हा काय करणार आहे, डॉमिनंट फॉर्म मध्ये असला तरी तो कुठल्याही प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करत नाही। पण ज्या वेळेला बी जीन हा ए जीन बरोबर मिक्स होईल, म्हणजे ए हा बी बरोबर मिक्स होईल, त्यावेळेला ते न्यू ट्रेट एक्सप्रेस करणार आहेत किंवा नवीन कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करणार आहेत। याचा अर्थ काय आहे, बी जीन हा ए जीनचा सप्लिमेंटरी जीन आहे। काय म्हणायचं आहे, बी जीन हा ए जीनचा सप्लिमेंटरी जीन आहे, समजलं। मग आपण एक्झाम्पल घेऊया। एक्झाम्पल म्हणजे काय आलं बघा, एक्झाम्पल सप्लिमेंटरी जीनचं एक्झाम्पल आलं लबलब। ओके, म्हणजे एक प्रकारची शेंग आहे मित्रांनो, ती तुम्ही जशी घेवड्याची शेंग बघता, पावटीची शेंग बघता, सो लबलब। लबलब पर्परियस, काय आलं बॉटनिकल नेम लबलबचं, लबलब पर्प्युरियस, राईट। आता ह्या लबलब पर्प्युरियस मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुम्हाला हा सप्लिमेंटरी जीन्स समजायला पाहिजे। आता याच्यामध्ये काय म्हटलं बघा, लबलब हॅज टू जीन्स।
कॅपिटल के अँड कॅपिटल एल. लबलब मध्ये 2 जीन्स आहेत, ते 2 वेगवेगळ्या क्रोमोझोम्स वरती प्रेझेंट आहेत. पुढे काय म्हटलंय, डॉमिनंट के इंडिपेंडेंटली प्रोड्यूस खाकी कलर. बरोबर आहे, म्हणजे डॉमिनंट जीन 2 जीन आहेत, के आणि एल, के जीन आणि एल जीन. डॉमिनंट के जीन हा इंडिपेंडेंटली स्वतःच्या स्वतः खाकी कलर तयार करणार आहे. खाकी कलर म्हणजे माहित आहे तुम्हाला, ओके. खाकी कलर तयार करेल. रेसेसिव्ह स्टेट मध्ये असेल, ज्या वेळेला तो रेसेसिव्ह फॉर्म मध्ये असणार आहे, रेसेसिव्ह फॉर्म मध्ये असेल. काय म्हटलं बघा, रेसेसिव्ह ॲलील इन होमोझायगस कंडिशन. रेसेसिव्ह ही होमोझायगस कंडिशन्स मध्ये असणार आहेत, म्हणजे स्मॉल केच्या फॉर्म मध्ये असतील, त्यावेळेला ते बफ कलर तयार करतील. बफ म्हणजे काय आलं, डल येलोइश ब्राऊन कलर. ओके, पिवळ्या कलर मधली एक शेड आहे ती. मग त्या बफ कलर म्हणजे नेमकं काय आलं, तर डल येलोइश ब्राऊन कलर असणार आहे. नंतर काय म्हटलंय, डॉमिनंट स्टेट द सप्लिमेंटरी जीन एल मॉडिफाईज द इफेक्ट ऑफ डॉमिनंट एलिल्स अँड प्रोड्यूस चॉकलेट कलर. ओके, म्हणजे डॉमिनंट जीन, दुसरा जीन, आता हे झालं केचं, आता एलचं बघूया. एल हा जीन काय असणार आहे, कुठल्याही प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करत नाही. पण ज्या वेळेला एल हा जीन के बरोबर मिक्स होईल, त्यावेळेला के आणि एल एकत्र येऊन कुठला कलर तयार करणार आहे, चॉकलेट कलर तयार करणार आहे. मग तुम्ही जर बघितलं, के हा जीन होता, थोडक्यात आपण जर बघितलं तर काय बघूया बघा, 2 जीन आहेत, 2 जीन्स. कुठले कुठले, पहिला के जीन, दुसरा एल जीन. 2 जीन आहेत, के जीन आणि एल जीन. हे 2 जीन आहेत, कशामध्ये प्रेझेंट असतात, लबलब मध्ये. हे 2 जीन वेगवेगळ्या क्रोमोझोम्स वरती प्रेझेंट आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे, इंटरजेनिक इंटरॅक्शन्स किंवा नॉन ॲलिलिक जीन्स. बरोबर आहे. आता हे लबलब मधले 2 जीन्स आहेत, दोन्हीही डॉमिनंट आहेत. आता समजून घ्या, इथं सगळ्यात महत्वाचं आहे, हे समजलं की तुम्हाला रेशो हा नेहमी लक्षात राहणार आहे. के जीन ज्या वेळेला डॉमिनंट फॉर्म मध्ये असेल, डॉमिनंट फॉर्म मध्ये असेल म्हणजे काय, कॅपिटल के और कॅपिटल के स्मॉल के. ओके, म्हणजे के जीन होमोझायगस डॉमिनंट फॉर्म मध्ये असेल किंवा हेटेरोझायगस डॉमिनंट फॉर्म मध्ये असेल, हा कुठला कलर तयार करणार आहे मित्रांनो, खाकी. इट प्रोड्युसेस खाकी कलर. बरोबर आहे. म्हणजे के जीन हा जर डॉमिनंट फॉर्म मध्ये असेल तर तो खाकी कलर तयार करणार आहे. फॉर एक्झाम्पल कॅपिटल के और कॅपिटल के स्मॉल के, इट प्रोड्युसेस खाकी कलर. रेसेसिव्ह फॉर्म मध्ये असेल म्हणजे स्मॉल के फॉर्म मध्ये असेल तर तो कुठला कलर तयार करणार, बफ कलर तयार करणार. बफ म्हणजे काय, डल येलोइश ब्राऊन कलर. बफ म्हणजे काय, डल येलोइश ब्राऊन कलर. डल येलोइश ब्राऊन कलर म्हणजे थोडक्यात पिवळ्या कलरची एक शेड आहे. ओके, हे झालं के जीनचं. एल जीन डू नॉट प्रोड्यूस एनी कलर इन डॉमिनंट फॉर्म. म्हणजे एल जीन हा जो आहे तो डॉमिनंट फॉर्म मध्ये कुठलाही कलर तयार करत नाही. ओके, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर के जीन आणि एल जीन हे आहेत. के जीन डॉमिनंट फॉर्म मध्ये असेल म्हणजे कॅपिटल के किंवा कॅपिटल के स्मॉल के, होमोझायगस कंडिशन्स असेल किंवा हेटेरोझायगस कंडिशन्स असेल. ज्या वेळेला के जीन हा डॉमिनंट फॉर्म मध्ये असेल त्यावेळेला तो खाकी कलर तयार करणार. ज्या वेळेला रिसेसिव्ह फॉर्म मध्ये असेल त्यावेळेला तो बफ कलर तयार करणार. हे झालं के जीनचं. एल जीन डू नॉट प्रोड्यूस एनी कलर म्हणजे कुठल्याही प्रकारचा कलर तयार करणार नाही. मग तो डॉमिनंट असेल किंवा रिसेसिव्ह असेल. पण ज्या वेळेला एल जीन हा के जीन बरोबर मिक्स होईल, सो व्हेन एल जीन मिक्स विथ के जीन at that time they produce the new trait or new character or new color
दॅट इज चॉकलेट. ओके, म्हणजे ज्या वेळेला एल जीन हा स्वतःच कुठलाही कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करत नाही डॉमिनंट फॉर्म मध्ये असताना, पण ज्या वेळेला हा एल जीन के जीन बरोबर मिक्स होईल त्यावेळेला तो नवीन कलर तयार करणार आहे, तो म्हणजे कुठला? चॉकलेट. म्हणजेच काय झालं मित्रांनो, हा जो एल जीन आहे हा के चा सप्लिमेंटरी जीन आहे. सो दिस एल जीन इज अ सप्लिमेंटरी जीन ऑफ के जीन. ओके, मग आता हे जे एक्झाम्पल आहे ते आपण क्रॉसच्या मदतीनं पाहूयात. क्रॉस आपण क्रॉस हा कुठल्या एक्झाम्पलचं बघत आहोत तर लबलब जे सप्लिमेंटरी जीनचं एक्झाम्पल आहे त्याचा आपण क्रॉस बघत आहोत. सो पॅरेंट नेहमीप्रमाणे क्रॉस आहे. फिमेल इज क्रॉस्ड विथ मेल. फिनोटाइप खाकी इज क्रॉस्ड विथ बफ. खाकीसाठी जिनोटाइप काय? कॅपिटल के स्मॉल एल इज क्रॉस्ड विथ. बफ साठी स्मॉल के कॅपिटल एल. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे कॅपिटल के म्हणजे के जीन हा आहे तो ज्या वेळेला डॉमिनंट फॉर्म मध्ये असेल त्यावेळेला तो खाकी कलर तयार करतो. रेसेसिव्ह फॉर्म मध्ये असेल त्यावेळेला बफ कलर तयार करणार आहे. एल जीन तो डॉमिनंट फॉर्म मध्ये असेल किंवा रेसेसिव्ह फॉर्म मध्ये असेल तो कुठलाही कॅरेक्टरिस्टिक्स तयार करत नाही, म्हणून याचा कुठलाही इफेक्ट या कलर मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. ओके, मग खाकीची जिनोटाइप आणि बफची जिनोटाइप. गॅमेट्स पडा कॅपिटल एल कॅपिटल के मधून कॅपिटल के, स्मॉल एल मधून स्मॉल एल. बफचे गॅमेट्स पडा स्मॉल के मधून स्मॉल के, कॅपिटल एल मधून कॅपिटल एल. F1 जनरेशन काय येणार आहे? कॅपिटल के स्मॉल के कॅपिटल एल स्मॉल एल. F1 जनरेशन कुठली येणार आहे? चॉकलेट. काय येणार आहे? कारण ज्या वेळेला कॅपिटल के बरोबर कॅपिटल एल असेल त्यावेळेला सप्लिमेंटरी जीन ऍक्शन मुळे चॉकलेट कलर आपल्याला तयार झालेले बघायला मिळणार आहे. हे मी या व्हिडिओमध्ये आधी सांगितलेलं आहे. ओके, आता ह्या चॉकलेट कलर जे F1 जनरेशन आलेले त्याचे गॅमेट्स पाडायचे. पहिला गॅमेट कॅपिटल एल कॅपिटल के कॅपिटल एल, दुसरा गॅमेट कॅपिटल के स्मॉल एल, तिसरा गॅमेट स्मॉल के कॅपिटल एल आणि चौथा स्मॉल के स्मॉल एल. हे असे 4 गॅमेट्स बघायला मिळणार आहेत. आता या गॅमेटच्या मदतीने चेकर बोर्डच्या मदतीने आपल्याला F2 जनरेशन काढायचे आहे. F2 जनरेशन मी चेकर बोर्ड आखून घेतलेला आहे, गॅमेट्स लिहिलेले आहेत. पहिला प्रोबॅबल क्रॉस काय आला बघा, कॅपिटल के कॅपिटल के कॅपिटल एल कॅपिटल एल. कॅपिटल के आणि कॅपिटल एल एकत्र असल्यामुळं चॉकलेट कलर. ओके, कलर मी शॉर्टकट मध्ये सिम्बॉल्स दाखवलेले आहे. लक्षात ठेवा या प्रोबॅबल क्रॉसेस मध्ये ज्या ठिकाणी कॅपिटल के आणि कॅपिटल एल एकत्र येतील होमोझायगस फॉर्म मध्ये किंवा हेटेरोझायगस फॉर्म मध्ये त्यावेळेला तिथे चॉकलेट कलर तयार होणार आहे. या क्रॉस मध्ये फक्त ज्या वेळेला कॅपिटल के असेल आणि पुढं तुम्हाला स्मॉल एल असेल तर तिथं खाकी, किंवा पुढं ज्या वेळेला स्मॉल के आणि कॅपिटल एल असेल किंवा स्मॉल के स्मॉल एल असेल त्यावेळेला बफ कलर. ओके, हे कलर आहे. दुसरा क्रॉस कॅपिटल के कॅपिटल एल स्मॉल एल चॉकलेट. कॅपिटल के स्मॉल के कॅपिटल एल चॉकलेट. कॅपिटल के स्मॉल के कॅपिटल एल स्मॉल एल चॉकलेट. कॅपिटल के कॅपिटल एल स्मॉल एल चॉकलेट. कॅपिटल के स्मॉल एल खाकी. खाकी का? इथं कॅपिटल एल नाही, कॅपिटल के आहे आणि स्मॉल एल त्यामुळे खाकी. फक्त कॅपिटल के एकटा आहे त्यामुळे कॅपिटल के कॅपिटल एल स्मॉल एल चॉकलेट. कॅपिटल के स्मॉल एल खाकी. कॅपिटल के कॅपिटल एल चॉकलेट. कॅपिटल के कॅपिटल एल स्मॉल एल चॉकलेट. स्मॉल के कॅपिटल एल बफ. का आला? तर स्मॉल के आहे म्हणून. ओके, स्मॉल के कॅपिटल एल स्मॉल एल बफ. कॅपिटल के स्मॉल एल स्मॉल एल चॉकलेट. कॅपिटल के स्मॉल एल खाकी. स्मॉल के कॅपिटल एल स्मॉल एल बफ. स्मॉल के स्मॉल एल बफ. ओके, आता ह्या चेकर बोर्डच्या मदतीने आपण जर फिनोटायपिक रेशो काढला तर आपल्याला 3 कलर बघायला मिळतात, चॉकलेट, खाकी आणि बफ. सो फिनोटायपिक रेशो चॉकलेट किती आले? 9 कलर आले 16 पैकी. खाकी किती आले? 3 आणि बफ किती आले? 4.
So phenotypic ratio of supplementary gene action is 9:3:4. जीन हा जो जीन इंटरॅक्शन्स आहे, सप्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन्स आहे, तो नीटच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. नीटच्या एक्झाम मध्ये तुम्हाला याचं एक्झाम्पल्स आणि त्याचा रेशो एवढं जर एक्झाम मध्ये विचारतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.